सच लाइव न्यूज, हर कदम सच के साथ। टेस्ट रिपोर्ट आल्याशिवाय कसं दोषी म्हणणार तू सांग मला. कोणाला सर? तू कसं दोषी म्हणणार? कायद्याच्या भाषेत होता ना. हा सर. ते एखाद्या नाली दोषी झाले हा. जोपर्यंत आपल्याला एखादा क्रॉस टेक्निकल टेक्निकल टीमनच एकदा त्याला इन्स्पेक्टरनं आणि त्याला रिपोर्ट देणं अपेक्षित आहे. एकतर क्वालिटी कंट्रोल. तुला जरी चिरा दिसल्या, मला दिसल्या किंवा ह्यांना दिसल्या म्हणू शकत तर आपण काहीच म्हणू शकत क्लिअर करतो की सर सगळे उदाहरण माझ्याकडे आहेत. एक उपअभियंता त्याचं नाव काय शिरीरे, ज्यावेळेस आपण त्यावेळेस उडी मारून दाखवली तर त्यांनी काय म्हटलं होतं की मला कमीत कमी याला नाही एक मिनिट खोडून दाखवावं लागेल. ते 15 mm हे जर असेल तर ते आपल्याला डबल करता येत नाही. बरोबर सर. मग ही नाली जी आपण त्या बिफोर आणि आफ्टरची आली ती कशी काय डबल झाली सर? मग ते म्हणजे क्वालिटी टेस्ट त्याची केलीच नाही का तुम्ही? मग त्याची या नाली क्रॅक केले रे त्यांनी. क्रॅक फिलिंग क्रॅकची वेगळी झाली सर. बिफोर आफ्टरची जी मोठी नाली दिसते आपल्याला ती जेसीबीने फोडलं होतं म्हणाले ना. ते तुझ्या समोर सांगितलं ना जेसीबीने धक्का मारला. ते धक्का मारला आणि इथून साठे चौकापर्यंत नाली फुटते. मी काय म्हणतो आमचं लक्षात घ्या. मी काय म्हणतो साध्या भाषेमध्ये जोपर्यंत बॉडी मेलय किंवा जिवंत आहे कोण सांगते? डॉक्टर केल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. मेलय माहित आहे. 4 दिवस वास जरी उठला त्याला तुम्ही मेलय म्हणू शकत. नांदेडला डॉक्टर गव्हर्नमेंट हॉस्पिटलला दिलेल्या डॉक्टरला दुसरा ते आयुर्वेदिक कॉलेजचा डॉक्टर चॅलेंज केला की तुझं रिपोर्ट चुकीचा आहे. ठीक आहे ना, आम्ही बदलून काय नाही. मी काय म्हणतो आता क्वालिटी कंट्रोलला काय रिपोर्ट दिला तुझा फायनल नसतोय. त्याला पण आहेत ना एवढं आहे त्याला चॅलेंज करायचं. पण चौकशी तर करायला पाहिजे. ठीक आहे ना. मी तेच म्हणतो कसं माहितीये का तू म्हटल्याप्रमाणे दोषी तोपर्यंत कोण टेक्निकल टीम म्हणणार नाही तोपर्यंत आपल्याला रोड घ्या म्हणावं सर. रोड तू ज्या ठिकाणी दाखवतो की बाबा हे इन्स्पेक्ट चुकीचा, हे चुकीचं, हे डांबर चुकीचा म्हणलास ना सगळ्यांना सॅम्पल इन्स्पेक्ट करायला स्वतःच बघितले का त्या दिवशी सुद्धा? हे बघ मला त्याच्यामध्ये वापरणार सर. आता मी काय याच्या मला थोडं समजत नाही ज्या गोष्टीमध्ये मी परिपूर्ण माहिती घेतल्याशिवाय बोलत बी नाही सर. ज्यावेळेस डांबरच्या एका परफेक्ट इंजिनियरला विचारलं गेलं तर आता हा व्हिडिओ आणि तो घटक जेव्हा मी स्वतः घेऊन गेलो तुम्हालाही दाखल होतं सर त्या हाताने फोडलेलं तर तो स्वतः म्हणाले की 150 ते 160 अंश सेल्सिअस मध्ये तापवलं जाते. मग आता हे सगळ्या गोष्टी आपण मान्य असताना ह्या गुन्हेगाराला का पोचतो चालेल? ह्याला शिक्षा करा की दंड करा की सर? ह्याला काहीतरी फाईन लावतील ना. ते कधी लावतील सर? 18 तारखेला मी निवेदन दिलोय सर. या संबंधी दिलेलो आहे. जिल्हाधिकारी महोदयाला 3 तारखेला दिलेला आहे. तुमच्याकडे सुद्धा जवळपास माझ्या सहीनिशी मी दिलेलो आहे. तुम्हाला सोडून दुसरं कोण आले इथं? नाही येऊ द्या. इथं कलेक्टर साहेब इथे येतील तेव्हा फायनल होईल. तुम्ही काम तिथं करा की नको करा. नाही आता सगळं कसं माहिती आहे आता एवढं सगळेजण आले सपोर्ट करा. ठीक आहे ना, आपलं चांगलं काम करून घ्या. आता हे बघ म्हणून त्यांनी सांगितलं काम बंद नाही केलं होतं नाही तर आम्ही तेव्हा पूर्ण काम बंद पाडलं. सांगितलं मला काम केलं नहीं रखता मैं आप किसकी तुम सुनो तो मेरे साथ पे रखे वाला हूँ जी। 7